नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा पुस्तक घेऊन आहे, अभ्यास करत आहे. तिच्या डोक्यात विचार चालू आहे. तिचं एकच सुरू आहे की काय झालंय? या सगळ्याचा अर्थ काय आहे? माझ्याकडून काहीतरी का चुकतंय? पद्माच्या केस बाबतीत मी चुकीचा विचार करतेय. काहीतरी राहतंय. तिला लक्षातच येत नसतं. तेव्हा आई म्हणते, "काय झालंय ऊर्जा?" तेव्हा ऊर्जा म्हणते, "अगं आई, काहीतरी गोष्ट राहते." अशा मॉलिटेशनच्या केसमध्ये ती महत्त्वाची असते. आणि मग ऊर्जेच्या लक्षात येतं. ऊर्जा म्हणते की "अगं आई, मेडिकल मेडिकल करणं खूप गरजेचं आहे पद्माचं. कारण जर मेडिकल केलं नाही 24 तासांच्या आतमध्ये तर केस वीक पडत राहणार आहे." ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने सांगू लागते तिच्या कायद्याच्यानुसार कोणतं सेक्शन आहे त्यानुसार हे करणं गरजेचं का आहे. जर ही गोष्ट झाली नाही तर खूप मोठ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागणार आहेत आणि तिच्या बाजूने लढा देणं खूप अवघड आहे. त्यामुळं 24 तासांच्या आत मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे. तेव्हा आई म्हणते की "हो बरोबर आहे, मग उद्या जा आणि करून ये." तेव्हा ऊर्जा म्हणते, "नाही गं आई, 24 तासांच्या आत." कारण जोपर्यंत मेडिकल टेस्ट होत नाही 24 तासांच्या आत तोपर्यंत काहीच उपयोग नसतो. कारण ते पुरावे जे आहेत त्या पीडित महिलेच्या शरीरावरती सापडतात. त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आई म्हणते की "बरोबर आहे." इकडे शौर्य आजीला म्हणत असतो, "पण आजी, मला एक कळत नाहीये की हे सगळं काय आहे? अगं तुला माहिती आहे का, काल तर एक केस आली होती आणि डॅडनी चक्क त्या अल्पवयीन मुलाला म्हणजे तो ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये होता तरीही त्याला सोडवलं पैशाच्या जोरावर आणि कायद्याच्या जोरावर." तेव्हा आजी म्हणते की "हे बघ, हर्षवर्धन त्यातून पळवाटा काढतो आणि पैसे कमवतो. तेव्हा तू आता एक विचार कर. तुला काय करायचं हे तू ठरव. तुला कुठल्या मार्गाने जायचं आहे ते. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हर्षवर्धनच्या हाताखाली प्रॅक्टिस करत आहे आणि त्या गोष्टी कशा पद्धतीनं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे." त्यानंतर तो म्हणत असतो की "आजी, मला एक विचारायचं आहे. आताही एक केस अशी आलेली आहे की एका मुलीवरती विनयभंग झालेला आहे आणि मग डॅड सहजच त्या मुलांना सोडून टाकतील किंवा म्हणजे त्या मुलीकडे पैसे नाही आहेत म्हणून त्या मुलीची केस घ्यायची नाही आणि जे कोणी आपल्याला पैसे देतील त्याची केस घ्यायची, त्याला सोडवायचं आणि पैसा आपला असं म्हणत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत." तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते, "मग तुला काय वाटतंय?" तेव्हा ती म्हणतो की "तू सांग ना, तू काय केलं असतंस या केसमध्ये?" आजी म्हणते, "म्हणजे?" तो म्हणतो की "एखादा नवखा वकील असता तर त्याने काय केलं असतं? त्याने काय केलं पाहिजे?" तेव्हा आजी म्हणू लागते की "हे बघ, काही झालं तरीही 24 तासांच्या आत मेडिकल होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही 24 तासांच्या आत मेडिकल केली नाही तर त्या गोष्टीला काहीही अर्थ राहत नाही. त्यामुळं 24 तासांच्या आत मेडिकल करायची तरच ती केस स्ट्रॉंग होऊ शकते." आता इकडे ऊर्जाने पण आईला सांगितलेलं आहे. आई म्हणत असते की "चालेल." ऊर्जा म्हणते, "मला आत्ताच्या आत्ता तिला घेऊन गेलं पाहिजे आणि तिची मेडिकल करणं गरजेचं आहे." तेव्हा आई म्हणते, "अगं पण." तेव्हा ऊर्जा म्हणते, "हो गाई, आणि पद्माला या गोष्टीसाठी तयार करावं लागणार आहे. पद्माची अवस्था तुला माहिती आहे ना काय झालेली आहे ती." असं ऊर्जा सांगू लागते. तेव्हा मात्र आई म्हणत असते की "चालेल, जा तिला घेऊन आणि तिची मेडिकल कर आणि लवकरात लवकर आता खंबीरपणे उभं राहायचं ठरवलेलं आहेस ना." तेवढ्यातच इकडे ऊर्जाचा फोन असतो. ऊर्जाच्या फोनवरती शौर्याचा फोन आलेला असतो. ऊर्जा म्हणते, "हां शौर्य, बोल, काय झालं?" तेव्हा शौर्य सांगू लागतो की "हे बघ ऊर्जा, अगं त्या मुलीचं काय झालं ते विचारायला मी फोन केलेला आहे. काय झालं, FIR दाखल झाली का? आणि मला सांग, पहिलं मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण जर MLC झाली नाही तर काहीच उपयोग होणार नाही. 24 तासांच्या आत मेडिकल टेस्ट करून घे." तेव्हा ऊर्जा म्हणते, "हो, मी तेच करण्यासाठी निघाले." तेव्हा तो म्हणतो की "तुला काही मदत हवी आहे का? मी येऊ का तुझ्यासोबत? तू कोणत्या हॉस्पिटलला जातेस?" ऊर्जा आज सांगायलाच लागलेली असते तोपर्यंत पूर्वा तिला थांबवते आणि म्हणते की "थांब ऊर्जा, बोलू नकोस." असं म्हणत तिने ऊर्जाला थांबवलेलं आहे आणि ऊर्जा म्हणते, "अगं आई, काय झालं?" शौर्याला ती म्हणते की "अरे, मी करते तुला नंतर फोन." आणि कट करते आणि आईला विचारू लागते, "काय झालं?" तेव्हा ती म्हणते की "अगं, तू तुझ्या बाबांसारखंच करायला लागलेली आहेस. तुझ्या बाबांनीही असंच केलं होतं. लोकांवरती विश्वास ठेवला होता आणि लोकांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनीच त्यांना दगा दिलेला होता. तूही तेच करते. हे नको करूस तू. तुझ्या लक्षात येत नाहीये. ही लोकं जे आहेत आपले पुरावे म्हणजे तू आता विचार कर, तू मेडिकल टेस्ट करायला जाणार आणि उद्या तू तिथं जाण्याआधी तिथले रिपोर्ट बदललेले असतील, एवढं लक्षात ठेव." हे ऐकल्यानंतर ऊर्जाला सुद्धा धक्का बसलेला असतो. अगदी बरोबर आहे, आईने सांगितलेली ती गोष्ट बरोबर आहे. जोपर्यंत केस कोर्टात स्टँड होत नाही तोपर्यंत आपण गोळा केलेले पुरावे कोणत्याच गोष्टींबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही, असं इकडे पूर्वाने ऊर्जाला मोलाचा सल्ला दिलेला असतो. ऊर्जा पण आईला हो म्हणते आणि तिथून निघालेली असते. कारण तिला कळलेलं आहे की या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही. आणि ती आईला एवढंही म्हणते की "बरोबर आहे तुझं, मी कधीच कोणाला काही यातलं कळू देणार नाही आणि ज्या गोष्टी आहेत त्या मी आता लढणारच आहे. कारण माझ्या बाबांसाठी मला लढायचं आहे आणि बाबांची शिकवण माझ्याबरोबर आहे, त्याच पद्धतीने मला या गोष्टी करायच्या आहेत." इकडे जेव्हा आता
एम-एल-ए शिर्के घरी आलेले आहेत आणि ते विचारत असतात, जेवायला सगळे बसलेले असतात. शौर्यला म्हणत असतात, की "काय चाललंय हे सगळं? म्हणजे मला कळतच नाहीये, जरा पार्ट्या वगैरे कमी करा. पार्टीची लोकं पाहत आहेत, समाजातल्या लोकांपुढे तुमची एक इमेज असली पाहिजे." असं म्हणत ते विकीला सांगत असतात आणि ते विकीला म्हणत असतात, की "हे बघा, काही झालं तरीही तुमचा टाईमपास तो बंद करा." आणि राहिलं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्या सासऱ्यांचा हर्षवर्धन जहागीरदारचा फोन आलेला होता. हां, 2 वेळा त्यांचा फोन आला. मी तो फोन रिसीव्ह करू शकलो नाहीये. काय काम होतं? तेव्हा अर्पिता म्हणू लागते, की "डॅड, ते ना लग्नाच्या संदर्भातलं बोलायला केला असेल त्यांनी फोन. बाकी असं काही खास नसेल." हे ऐकल्यानंतर मात्र इकडे एम-एल-ए शिर्के जो आहे तो त्याच्या मुलाला बोलत असतो, त्याला सांगत असतो, की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणताही गोंधळ घालून ठेवायचा नाही. जर काही गोंधळ घातलेला मला कळला तर गाठ माझ्याशी आहे. अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं असतं. म्हणजे शिर्के हे खरं तर कायद्यासाठी लढणारे असतात आणि इकडे मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्या थोड्या वेगळ्याच पद्धतीने घडत असतात. आणि शिर्के स्वतः ज्या पद्धतीने आता इकडे बोलत आहे तेवढ्यावरून तर हेच लक्षात येत आहे, की शिर्केंना समाजासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणजे त्यांचा मुलगा जरी त्याच्यामध्ये चुकलेला असेल तर ते त्याला शिक्षा देतील. अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं थोडक्यात कळतं. अर्पिताने त्याला त्याविषयी तिथे उधळून लावलेला असतो. म्हणजे तिथे शिर्केंना सांगितलेलं आहे, की नाही तसं काही झालेलं नाही आहे आणि तसं काही होणारही नाही. या गोष्टी ते सांगितलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एम-एल-ए शिर्केंचा जरी मुलगा असला तरीही त्याची वाट लागणार हे आता विकीला कळलेलं आहे. अर्पिता म्हणत असते, की डॅडने आता विचारलं होतं पण मी काही सांगितलेलं नाही आहे. जर मी त्यांना काही यातलं सांगितलं तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या पद्माच्या आधी डॅडच पोलिसांच्या ताब्यात देतील आणि तुझी वाट लावतील. हे ऐकल्यानंतर मात्र आता विकीला खरं तर टेन्शन आलेलं आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि म्हणूनच तो म्हणत असतो, की नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे. कारण इकडे अर्पिताचं फक्त एकच आहे, की तिला शौर्यसोबत लग्न करायचं आहे आणि शौर्यसोबत लग्न करण्यासाठी तिने विकीला मदत करत आहे. तिच्या आणि शौर्याच्या लग्नामध्ये कोणताही प्रॉब्लेम आलेला तिला नको आहे. यासाठी तिचं हे सगळं चाललेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ऊर्जा आता पोहोचलेली असते. ती म्हणजे या पद्माच्या घरी. पद्मा बिचारी घाबरलेली असते. एकतर दरवाजा वाजत असतो, अचानक पडलेलं ते स्वप्न. या सगळ्या गोष्टींनी पद्माला टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतोय हे पाहून पद्मा म्हणू लागते, की हे सगळं काय चाललंय? आणि मग जेव्हा पद्मा दरवाजा उघडते, ऊर्जा म्हणते, "अगं मी आहे, उघड दरवाजा." मग पद्मा दरवाजा उघडते. पद्मा घाबरलेली पाहून ऊर्जा म्हणते, "काय झालं? कशाची भीती वाटते? कशाला घाबरलीस तू एवढी?" तेव्हा पद्मा म्हणते, "नाही, काही नाही ताई." तेव्हा ऊर्जा सांगू लागते, की "अगं बोल तू, असं नको करूस." असं म्हणत तिने तिला बोलतं करत आहे. परंतु पद्मा म्हणते, की "काही नाही, ते वाईट स्वप्न पडलेलं ना त्याच्यामुळं." तेव्हा ऊर्जा म्हणते, "फक्त वाईट स्वप्न का ते लोकं, ते आठवत होतं, जे काही घडलेलं आहे त्या गोष्टी समोर येत होत्या?" तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते, की "हो ताई." तेव्हा ऊर्जा म्हणते, की "हे बघ पद्मा, काहीही झालं तरीही आपल्याला 24 तासांच्या आत मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे आणि 24 तास व्हायला खूप कमी वेळ राहिलेला आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे." पद्मा म्हणत असते, "पण नको ताई, मी तुम्हाला सांगितलंय ना, या गोष्टीमध्ये नाही पडायचं आपल्याला." तेव्हा ऊर्जा म्हणते, की "एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता जर तू मेडिकल टेस्ट केलीस, तरच तू उद्या तुला जर वाटलं म्हणजे तुला नाही लढायचं हे मला मान्य आहे. पण जर आत्ता तू मेडिकल टेस्ट केलीस तरच तुला उद्या जर वाटलं लढावं लागणार आहे किंवा आपण लढूया तर तू बोलू शकतेस. अन्यथा काहीच उपयोग होणार नाही." हे सांगितल्यानंतर मात्र आता ऊर्जा म्हणते, की "चालेल ताई, मी तयार आहे मेडिकल टेस्टसाठी." म्हणजे फायनली इकडे पद्माने ऊर्जाला सांगितलेलं आहे, की ती मेडिकल टेस्टसाठी तयार आहे आणि त्यामुळं ऊर्जालाही बरं वाटलेलं आहे. कुठंतरी ही केस उभी राहण्याची आता तिथं शक्यता उभी राहिलेली आहे. दुसऱ्या दिवशी कोर्टात ऊर्जा आलेली असते आणि ऊर्जा ज्या पद्धतीने तिथं सगळं हँडल करत असते त्याच वेळेस नेमकं तिथे शौर्यसुद्धा आलेला असतो आणि त्याच वेळी जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्याला पाहून ते दोघंही बोलू लागतात. तेव्हा शौर्य म्हणतो, "अगं काय झालं? कुठपर्यंत आली ती केस? आणि तू मेडिकलचं बोललेलीस." तेव्हा ती म्हणते, "हां, हां, ते झालं, पण बघूया काय करता येईल ते पुढं." कारण तिला एकच गोष्ट आईनं सांगितलेली आठवते, की काही झालं तरीही कोणालाच कळू द्यायचं नाही, की आपण काय करतोय ते. म्हणून ती शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करत असते आणि आईने तिला सांगितलेला मुलाचा सल्लासुद्धा ती ऐकत असते आणि त्यासोबतच
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की तिला शौर्य विचारत असतो तेव्हा ती शौर्याला काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो काय झालं? तेव्हा ती म्हणते की तुझं काम काय आहे? मी तुला सांगितलंय ना, तू कोर्टात फक्त साक्ष द्यायला यायची. तेव्हा बघूया काय करायचं ते. आणि इतर वेळी तू मला नको विचारूस. मी नाही काही सांगणार की मी पुरावे काय गोळा करते आणि किंवा काय झालेलं आहे. त्यामुळं तुझी गोष्ट तुलाच बघावी लागणार आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते एवढं सगळं झालेलं होतं, पण तो हर्षवर्धन जहागीरदार कारण अजून FIRच दाखल झालेली नाही आहे, तर मी करणार काय? एवढंच इथे ऊर्जेच्या समोर उभं राहिलेलं आहे. कारण बरोबर आहे त्या केसच्या संदर्भातली FIR जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. ती म्हणते की तो हर्षवर्धन जहागीरदार आला आणि त्याने काय गोंधळ घातला आणि पोलिसांची बोलती बंद झाली. कारण एवढी मोठी बरोबर आहे ना, पैशाचा मॅटर आहे आणि माज आहे त्या माणसाला सत्तेचा, पैशाचा, सगळ्याचा. वाटेल तिथं कायदा मोडून वापरतो आणि गोरगरिबांवरती अन्याय करतो. हे सगळं ऊर्जा बोलत असते तेव्हा मात्र इकडे शौर्याला वाईट वाटतं. शौर्याला वाटत असतं की अरे बापरे, हे तर माझ्याच डॅडबद्दल बोलणं चालू आहे. म्हणजे हिला जर कळलं मी त्यांचा मुलगा आहे तर ही त्या क्षणी आमच्या मैत्रीला, आमच्या प्रेमाला फुलस्टॉप देऊन टाकेल. त्यामुळं तिला ह्या गोष्टी कळता कामा नयेत. एवढंच इकडे आता शौर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ऊर्जा बोलत आहे. ऊर्जा म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, तो जर माणूस आला नसता तर काल इन्स्पेक्टर साहेब माझ्याबरोबर होते आणि ही केस व्यवस्थितपणे मला लढता आली असती. परंतु एक सांगू का तुला, माझी काही तत्त्व आहेत आणि माझ्या बाबांच्या बाबतीत जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. या माणसामुळे माझे बाबा उद्ध्वस्त झालेले आहेत. ते आज आमच्यात राहिलेले नाही आहेत आणि या सगळ्याला जबाबदार आहे तो म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार. रुद्र म्हणतो की कसं शक्य आहे? तू एखाद्यावरती पुरावे नसताना कसे आरोप करतेस? तेव्हा मात्र इकडे ती सांगू लागते की हो बरोबर आहे, माझ्याकडे पुरावे नाही आहेत, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण त्यांनी त्या मुलांवरची FIR दाखलच होऊ दिली नाही आणि मला सांग एवढा मोठा मॅटर होता म्हणून तर ते स्वतः आले ना. आणि त्यांना नाहीतर ते तुझ्यासारख्या एखाद्या ज्युनियरला पाठवू शकले असते, पण नाही. हा त्यांच्या घरातला मॅटर आहे म्हणून ते इथंपर्यंत आलेले आहे. हे ऊर्जाचं बोलणं ऐकून इकडे इकडे शौर्य म्हणत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबत आहे. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, असंही शौर्यने आता तिला सांगितलेलं असतं. त्याचवेळी शौर्य म्हणत असतो की मी साक्ष द्यायला यायला तयार आहे. त्याला ऊर्जा म्हणत असते की तुझं काम काय आहे? साक्ष द्यायला यायचं. तेवढं काम तू कर. बाकीच्या गोष्टीमध्ये नाखुपसू नकोस, असंही इकडे ऊर्जाने सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत. शौर्य म्हणतो खरंच इतकी तत्वनिष्ठ, तत्वांना सांभाळणारी, आकांक्षा असलेली तू आहेस ना. कोणीही तुझ्या प्रेमात पडेल एवढी चांगली आहेस तू. खरं तर शौर्याला इकडे त्याच्या बाबांच्याबद्दल कळलेलं आहे की बाबा चुकीच्या पद्धतीने लोकांना न्याय मिळवून देतात. ते मात्र शौर्याला पटत नाही आणि शौर्याने तर आता जवळजवळ इकडे प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि ऊर्जाला सांगितलेलं आहे की हे बघ, काहीही झालं तरीही मी तुझ्यासोबत आहे. कारण ऊर्जा म्हणते की काही गोष्टी मी तुला सांगू शकत नाही आहे, एवढं लक्षात असू दे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य मात्र वेगळाच विचारत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की ऊर्जा त्याला खूप आवडले. पहिल्या नजरेत तो ऊर्जाच्या प्रेमात पडलेला आहे. त्यानंतर इकडे ऊर्जा ही तेवढीच खुश असते आणि ऊर्जा आता शौर्याला सांगते की तुला माहिती आहे का, मला माहिती आहे ती मुलगी मला फीही देऊ शकणार नाही आणि तरीही मी तिच्यासाठी केस लढणार आहे कारण माझा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्या मुलीला मी न्याय मिळवून देत आहे. एकदा का तो जो आहे तो माझ्यासमोर येऊ दे, मग सांगते. त्या हर्षवर्धन जहागीरदारला सोडणार नाही मी त्याला. त्याची जी लायकी आहे ती त्याला दाखवणार आहे. त्याच्यामुळं माझे बाबा आम्हाला सोडून गेलेले आहेत. आम्ही पोरके झालेलो आहोत. या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तोच आहे, असं म्हणत ती चिडलेली असते. शौर्याला इकडे कळतच नाही आहे की माझ्या बाबांबद्दल एवढं चुकीचं का बोलते, हिच्या मनात एवढे गैरसमज का आलेले आहेत, एवढंच डोक्यात चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे आता ती बोलत असते तेव्हा मात्र शौर्याला तर धक्का बसलेलाच आहे. परंतु या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा सुद्धा मोठा प्रश्न असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ऊर्जाने ही केस जी आहे ती स्टँड केलेली आहे आणि इकडे पद्मा त्या मुलीचं नाव आहे हे कळतं हर्षवर्धनला. कारण त्याच्या ऑफिसमधला त्याचा कलिग्स येऊन सांगतो की ती मुलगी पद्मा आहे, जी तुमच्या घरी घरकाम करते ती मुलगी आहे. आता मात्र हर्षवर्धनसाठी ही केस आणखीनच सोपी झालेली असते. पद्मावरती इमोशनल कसं टॉर्चर करायचं हे त्याला चांगलंच माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.